इवल्याशा डोळ्यात स्वप्न भरारीचे, देऊ पंख तयाला आपण विश्वासाचे. मूर्त अमूर्ताचे घेऊन ज्ञान नव्याने, घडवतील ते आदर्श नवे उद्याचे. मांडके हिअरिंग सर्व्हिसेससह नवे आकाशतयांचे. माझ्या मते मुलं एकदा बोलायला शिकली, स्वतःहून वाक्यांमध्ये बोलायला लागली, 4थी किंवा 5वीमध्ये गेल्यानंतर आपण व्याकरण शिकवायला हरकत नाही. यामध्ये आता प्रज्वल जे करणार आहे ते त्याच्यासाठी मी वाक्य लिहिली आहेत आणि त्या वाक्यातून तो कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखणार आहे. आता सुरू करायचं? ठीक आहे. मी काही वाक्य लिहिली आहेत, त्या वाक्यामधलं क्रियापद, कर्ता आणि कर्म ओळखायचं. तर समोरील केता संगणक पेन वाहतो. क्रियापद कोणती क्रिया करते? करता. करता कोण वाहतो? कोण वाहतो? कोण वाहतो? संगणक. कोण वाहतो? अरे वा, किती छान चित्र काढते. क्रियापद क्रिया कोणती काढते? करता. कोण चित्र काढते? किताब. आणि कर्म काय 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 काढते? चित्र. झालं लिहून? सगळं बरोबर. आता दिलेल्या वाक्यांमध्ये त्यांनी कसं ओळखलं ते तुम्ही बघितलं. आता त्याची दुसरी ॲक्टिव्हिटी मी घेणार आहे. त्याच्यामध्ये एकदा मुलं बेसिक भाषा बोलायला शिकली की त्याच्यानंतर समृद्ध भाषा करण्यासाठी म्हणून विशेषणं किंवा क्रियाविशेषणं किंवा समानार्थी शब्द यांचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे अमूर्त कल्पना ज्या असतात त्या जर का मुलांना समजवायच्या असतील तर एखाद्या गोष्टीतून किंवा उतार्यातून किंवा कवितांमधून घेतल्या तर मुलं ते लवकर शिकतात आणि त्यांना त्या अमूर्त कल्पना समजायला पण, आकलन व्हायला पण खूप मदत होते. मी तुला एक चित्र दाखवणार आहे, बघूया तुला ओळखता येतं का. स्वामी विवेकानंद. बरोबर. स्वामी विवेकानंदांना रस्त्यावर एक गरीब मुलगा दिसला, पण त्याच्या डोळ्यात आनंद होता. तो दिनवाणा नव्हता. दिनवाणा म्हणजे काय? दिनवाणा म्हणजे दुःखी. बरोबर. श्रीमंत नाहीये, पण माझ्या मनात मोठे स्वप्न आहे. या मुलाचं कसं स्वप्न होतं ना की मोठा झाल्यावरती पैसे कमावणार आणि लोकांना मदत करणार. मग तसं तुझं काय स्वप्न आहे? असं स्वप्न आहे कॉफी कंपनी बनवणार आहे आणि तबल्याचा क्लास शिकणार आहे. तबल्याचा क्लास सुरू करणार आहे. आता हा उतारा वाचला आणि त्या उतार्यातून स्वप्न बघणं किंवा आव्हान स्वीकारणं यासारख्या ज्या अमूर्त कल्पना आहेत त्या आपण त्याला इथे समजावून सांगितल्या. तुम्ही बघितलं असेल की त्यांनी पण स्वतःची उदाहरणं देऊन स्वप्न बघणं म्हणजे काय हे त्यांनी पण सांगितलं आहे. त्याचप्रमाणे मेहनत म्हणजेच कष्ट हे पण त्याला कळलं किंवा दिनवाणं म्हणजेच दुःखी. हे जे समानार्थी शब्द आहेत ते पण मी वापरले या उतार्यामध्ये आणि ते पण त्याला समजायला मदत झाली.